चालू झाला नवीन मेकॅनिक आले बघा, जॉईन झालं नवीन मेकॅनिक. आणि बघा भाईने कसा सेटअप केला. हा एनटॉपचा आहे आणि असे तुम्ही बघू शकता बुलेट वगैरेचे पण आहे. हे नमस्कार व्हिडिओ फॅमिली, तर कशात आपण? आय होप तुम्ही चांगलंच कसं आहे. मी केतन साळवी आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं की नाव आहे बिंग केतन. तर आज मित्रांनो आपण आलेलो आहोत गुडलक मीटर वर्क्सला आलेलो आहोत. आणि कशाला आलो? आज आपण ज्या स्पॉटवर आलेलो आहे ना, त्या स्पॉटवर आपल्यासोबत कोण कोण आले तर आपले सगळे मित्र आलेले आहेत. पहिला तर अक्षय आला आहे, पाठी आपला ऋषी आहे आणि तिसरे आपले बंधुराजे, म्हणजे की जे आपल्या व्हिडिओमध्ये नवीन आलेले जॉईन झालेले आहेत, रुपेश मोरे म्हणून आपला मित्र आहे ना ऋषी. टू व्हीलरमध्ये काहीतरी मीटरचा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यासाठी आपण आलो. बघा आता बाईक खोलून बघतोय मीटर काय प्रॉब्लेम झाला इथे. मित्रांनो हे बघा हे सगळं खोलून झालेलं आहे ऋषीच्या गाडीचं. नट्स वगैरे त्याने खोलून ठेवले. आता इथे चेक करतो क्योंकि कैसे आने को ना फिर बाई चांस अगर हो जाता है वापस कि बंद है, क्योंकि सोमवार का ज़्यादा करके बंद रहते दुकान. हा मीटर काढून झाला. आता चेक करतो काय झाला प्रॉब्लेम तो. आणि छोटंसं असं दुकान आहे पण खूप फेमस असेल. बघा मित्रांनो नट सगळे मीटरचे ऋषीच्या बाईकचे खोलून ठेवले बाईनं आणि आतमध्ये गेलं. आणि इथे आल्यावर नवीन मेकॅनिक आले बघा, जॉईन झालं नवीन मेकॅनिक. वैकेंसी आणि इथे या दोघांचं काय चाललं बघा, वेगळं काम तिथे चाललं आहे मेन काम. आणि या दोघांचं इथे काय चाललं बघा, कोणता विषय चालला एवढी गंभीर चर्चा. आणि बघा भाईने कसा सेटअप केला एकदम छोट्याशा दुकानामध्ये. सगळं आपलं मस्त सेट करून ठेवलं, मस्त असं सेटअप आहे. आणि ते ऋषीच्या मीटरचं बघा एकदम बारकाईने काम करतो. आणि आपल्याला असं वरून वाटत असलं ना की गाडीवरून चांगली दिसते, पण गाडीच्या आतमध्ये जेवढे पार्ट असतात ना खूप लहान लहान पार्ट असतात, ते किचकट ते दिसून येतील तुम्हाला. आता बघा काम करतो आपण, खूप असं बारकाईने काम करावं लागतं. पण इथे आलात ना, जर तुमच्याकडे कॅश नसेल ना तर भाईने ऑनलाईन पेमेंटची पण व्यवस्था केलेली आहे. ही बघू शकता तुम्ही. बघा इथे बारकोड ठेवला आहे, तिथे पण आहे ना बघा उलटा करून. ऑनलाईनची सुद्धा व्यवस्था ठेवलेली आहे. गुगल पे, पेटीएम किंवा जेही तुम्हाला. बघा इथे गुगल पे आणि भीम UPIचा सुद्धा ऑप्शन भेटतो. ऑनलाईनची व्यवस्था पण ठेवलेली आहे भाईने, तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि मित्रांनो इथे यायचं म्हटलं ना तर ॲड्रेस पण खूप इझी आहे. पहिलं तर तुम्हाला कांदिवली स्टेशनला यायचं आहे. कांदिवली स्टेशनवरून कांदिवली वेस्टला आलात ना की कोणालाही तुम्ही विचारलं ना की आपल्याला साईनगरला जायचं आहे, तर साईनगरला आलात ना तुम्ही बघा हा लेफ्ट टर्न आहे. हा लेफ्ट टर्न मारलात की डायरेक्ट तुम्हाला इथे दिसतो गुडलक मीटर वर्क्स म्हणून. आणि ह्याच्या बाजूला एक सावला दुकान आहे, ते सावळा दुकान पण खूप फेमस आहे. आणि साईनगरचा स्ट्रीट रोड बघा, इथून तुम्ही लेफ्ट मारला ना की डायरेक्ट सरळ इथे साईनगर जातो. आणि आपण जिथे आज आलेलो आहे ना तिथे दाखवतो मी तुम्हाला सगळ्या गाड्यांचे तुम्हाला टू व्हीलरचे मीटर्स भेटतील. हे बघा हा एनटॉपचा आहे आणि असे तुम्ही बघू शकता बुलेट वगैरेचे पण आहेत. हे बघा आणि हा मित्र आपल्याला या दुकानात आल्यानंतर हा मित्र आपल्याला तुम्हाला भेटेल आणि तो रिपेअरिंगसुद्धा करतो. त्याने मीटर वगैरे ठेवलेत आणि रिपेअरिंगसुद्धा करतो. मित्रांनो हे बघा, मित्रांनो आता जॉईनचं चालू झालं, जॉईनची प्रोसेस चालू झाली. तिला चेक करतो. मीटर फिक्स केलं आहे आता. आणि आता सगळं वायर वगैरे जॉईन करून झालं. वायर वगैरे आता जॉईन करून झालं. हा इकडे या रे आता.
इकडे या, इथे वागल्यासारखं इकडे या. झालं झाली दिसत असेल तुम्हाला मीटर चालू झालं. बरे का नजदीक मिटर वगैरे सगळं फिट वगैरे झालेलं. मीटर चांगल्या प्रकारे फिट झालं. हो मस्त प्रकारे फिट झालं. आता हेडलाईट फिट करते भाई आपलं. आणि ज्या प्रकारे आपण आशा बाळगून इथे आलेलो ना ते सक्सेस झाले. काय म्हणशील ऋषी? हो सक्सेस झालेलं आहे. ऋषी सांगेल. खरंच मित्रांनो वाटलं होतं की होईल आणि खरंच म्हणजे आम्हाला आशा नव्हती होईल, कारण की आहे ना कमीत कमी 8-9 महिन्याच्या वरती बंद होतं मीटर. तर मग भावाने पण आम्हाला सांगितलेलं की जर म्हणजे ट्राय करू आपण, झालं तर ठीक, नाही झालं तर मग त्याच्यामुळे पण आम्ही काही आशा नव्हती धरली. पण देवाच्या कृपेने चालू झालं आणि आता खूप बरं वाटतं. आणि ज्या प्रकारे गुडलक मीटर बॉक्सचं नाव होतं ना आणि फेमस होतं ना हो. त्याच्यावर खरं होतं खरंच. आपला. आहे गुड लक आहे. मित्रांनो जर तुम्हाला या दुकानात यायचं असेल ना आणि ॲड्रेस जर भेटत नसेल तर या दुकानाचा मोबाईल नंबर आणि लोकेशन मी तुम्हाला देईन ॲड्रेससहित डिस्क्रिप्शनमध्ये. आणि इथे आल्यानंतर आहे ना आपल्याला तुम्ही राहते हो ना हाँ भाई मैं हे रहता भाई भेटतील. नाम बताओ ना. हूँ। मेरा नाम अंसारी आदिल है। तो आपके मीटर में जैसी भी प्रॉब्लम है डिजिटल मीटर में, आप हमारे यहाँ के सॉल्व करा सकते हो। हमारी शॉप कांदेवली में ही है, मुंबई रेलवे स्टेशन के पास ही है। ॲड्रेस सांगा दादा. दुकान जो है कांदेवली में साईनगर एरिया में MG क्रॉस रोड नंबर 1 साईनगर भारत बैंक के अपोजिट में। अगर आप एसवी रोड से आ रहे हो ना तो आपको काला हनुमान मंदिर के आगे से राइट मारना पड़ेगा, और अगर आप लिंक रोड की तरफ से आ रहे हो जो मेट्रो स्टेशन है वहाँ से आओगे तो आपको ठक्कर डेयरी है ना जो MG रोड पे, उसके आगे वाला लेफ्ट मारना पड़ेगा। ऐसा है। हाँ, और कौन कौन से ब्रांड अपने पास ठीक होते हैं गाड़ी? जो रेगुलर चलने वाली गाड़ियाँ जैसे होंडा की, यामा की, TVS की, ये सब गाड़ियाँ हमारे पास जो है मीटर इनके हैं अपने रिपेयर हो जाते हैं, डिजिटल मैनुअल सब। और अपने कुछ आएंगे वीडियो देख के तो उनको थोड़ा बेफिकर दे देगा. नो टेंशन। जायचं असेल ना तर पूर्ण आता ॲड्रेस आपल्याला सांगितलं आहे दादाने आणि यांचा मोबाईल नंबरसुद्धा टाकेन मी. तर जर नाही भेटला तर तुम्ही फोन करून विचारू शकता. ऋषी सांगेल आता काय प्रॉब्लेम होता त्याच्या गाडीमध्ये आणि कसा सॉल्व झाला आहे तो. तर जरा सांग काय काय खराब होतं तुझं. तर बघू शकता आपलं जे पूर्ण तर बघू शकता आपलं पूर्ण जे मीटर आहे ते पूर्ण बंद झालेलं, पूर्ण डार्क. पण आता आपण बघू शकतो आपलं जे आपण साईडला वळायला जे बटन आहे काय बोलतो त्याला, इंडिकेटर. हां इंडिकेटर. ते इंडिकेटर देतो. ते इंडिकेटर पहिलं दिसत नव्हतं, ते आता चालू झालं. त्याच्यानंतर आपलं जे आपण गाडी असं बंद केल्यानंतर इथे आपल्याला स्टार्टर तर त्याचीसुद्धा आपल्याला आता इथं इन्फॉर्मेशन भेटते की चालू आहे की नाही गाडी. त्याच्यानंतर आपलं किती गाडी चालली आहे आत्तापर्यंत ते सुद्धा इथे मित्रांनो दिसतं, आणि स्पीड किती आहे ते तर आता गाडी बंद आहे त्याच्यामुळे मग चालू झाल्यावर ते पण आपल्याला दिसेल. तर अशा प्रकारे खूप चांगलं काम झालं. या काही गोष्टी होत्या सांगण्यासारख्या, तर खूप चांगलं काम केलं भावाने. बस एवढंच सांगू. आपण गुडलकमध्ये आलेलो ना मीटर शॉपमध्ये ऋषीच्या FZचं काम करण्यासाठी, तर ते पूर्ण मस्त झालेलं आहे काम. आणि ऋषीकडून जाणून घेऊ की आपण आता यूट्यूबवर ज्या आपण व्हिडिओ बघितला आहे तो फेमस आहे, तो कशा कारणाने फेमस आहे ते आता ऋषी सांगेल थोडं आपल्याला की त्याला कसं वाटलं इथे काम करून. ते ऋषी जरा सांग कसं वाटलं तुला. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गाडी हा विषय मुलांच्या किती जिव्हाळ्याचा असतो, आणि त्याच्यानंतर जे आपलं मीटर इतक्या दिवसापासून बंद झालं होतं ते मीटर चालू झाल्यानंतर जो आनंद आहे तो काही औरच आहे. कारण की गाडीला आणि मीटर पाहिजे म्हणजे पाहिजे, याच्यातून आपल्याला खूप काही गोष्टी इंडिकेट होतात, आणि तेच आपलं खूप दिवसांपासून बंद होतं. तर आज जो आपला आनंद आहे तो काही गगनापलीकडचा आनंद आहे आणि खूप छान वाटतं आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो आपले जे मित्र आहेत बाकीचे ते सगळे आलेत, आणि त्यांच्या सगळ्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. नाहीतर एकटा मला माहीत नाही मी किती दिवसांनी आलो असतो, पण त्यांनी सर्वांनी मनावं घेतलं आणि आम्ही आज एक दिवस ठरवून आम्ही आलो. तर खूप छान काम केलं आहे. आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेल, केतनच्यासुद्धा जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सजेस्ट करेल की जर तुमच्याही कोणत्या मॉडेल असू द्या, त्या गाडीचा जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर नक्की आपल्या या भावाकडे या. हा खूप चांगल्या दरामध्ये आणि त्यातल्या तुमच्या खिशाला परवडेल असं आणि चांगलं काम करून देतो. तर नक्की मी तुम्हाला सजेस्ट करतो की या. तर हा माझा रिव्ह्यू. तरी माझ्या हिशोबाने अर्धा एक तास लागला असेल ना तिथे. अर्धा एक तासात त्याने मीटरचं काम करून दिलं आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये केलं. असं रिजनेबल रेटमध्ये केलं की ऋषीला त्या पैसे गेलेल्याचा गम नाही, कारण काम त्याने A1 केलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्या व्हिडिओमध्ये नवीन आले रुपेश मोरे, त्यांना विचारू की तुम्हाला कसं वाटलं. दुकान एकदम छोटं होतं बरोबर, आणि त्याने काम केलं तर तुम्ही पण बघितलं, कसं वाटलं तुम्हाला. तिने खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, आणि आपल्याला जे परवडेल ना आपल्या खिशाला ते त्यानुसार त्यांनी लोकांनी लवकरात लवकर करून दिलेलं आहे.
आणि माझ्या मते तुम्ही जे याचे कीर्तनचे व्ह्यूवर आहेत ते सगळेजण याचा प्रयत्न करा. थँक्यू. आणि अशा प्रकारे हे बघा हेल्मेट पडला आता हेल्मेटला मला असं वाटतं अजून पैसे जाणार आहेत. हां तर असंच मी तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत नवीन नवीन व्हिडिओ आणत जाईन. तर चला असंच आपण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. त्याच्यापूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मी तुम्हाला असेच माहितीपूर्वक व्हिडिओ आणत जाईन. तर चला भेटू आपण आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.